आपल्याला कार्यक्रम थांबवून माझ्यासाठी 5 मिनिटं वेळ द्यावा लागेल। इथे जमलेल्या माझ्या सर्व कलाकार बंधू भगिनींना आणि उपस्थित सर्व रसिकांना सर्वांना नमस्कार। खूप आनंद वाटला आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्येही आपण आपल्या कोकणच्या कला जोपासण्याचा इथले कलाकार किंवा हे मंडळ प्रयत्न करतोय आणि भरगच्च असा हा कार्यक्रम बघून खरोखरच आजचा दिवस माझा सार्थकीला झाला असं मला वाटतं। मी नेहमी सांगत असतो की जसा कोकणचा आपला हापूस आंबा जगाच्या कानाकोपऱ्यात जातो त्याप्रमाणे आपला माणूस मग कलेने असेल, खेळामध्ये असेल, शिक्षणाने असेल, प्रत्येक गोष्टींनी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपला झेंडा फडकवला पाहिजे। मी वारंवार सांगत असतो की देशाच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य लढा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा असेल किंवा आजकालची राजकीय परिस्थिती असेल, प्रत्येक ठिकाणी लढणारा हा आपला कोकणी माणूस असतो। आणि अशा वेळेस धक्काधक्कीच्या जीवनामध्ये या माणसाला थोडासा विरंगुळा देण्याचं काम हे आपले कलाकार मंडळी करतात आणि अशी चांगली मंडळं करतात। मी सदैव अशा कलाकारांच्या पाठीमागे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आणि शिवसेना सतत पाठीमागे राहील एवढा विश्वास देतो आणि थांबतो। या कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी जी लागेल ती मदत आपल्याकडून मिळेल एवढं सांगून शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।